संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कागल बस स्थानकाच्या गैरसोयीने प्रवाशांचे हाल. गेले कित्येक दिवस झाले कागल बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचे काम चालू आहे. बांधकामामुळे कागल बस स्थानक रस्त्यावर सुरू आहे. प्रवासी रस्त्यावरच उभे राहतात. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रवाशांना ताटकळ थांबवावे लागते. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने याच्या झळा परिणाम प्रवाशांना सोसावे लागतात. अजून किती दिवस रस्त्यावर थांबायचे असा सवाल प्रवासी वर्गातून होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कागल बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकाबाहेर प्रवाशांचा थांबा करण्यात आला आहे. बोगद्याच्या पलीकडे चिकन सेंटरच्या दारात कोल्हापूर भागाकडे जाणाऱ्या बसेस प्रवाशांना घेण्यासाठी व उतरण्यासाठी थांबतात. त्याचप्रमाणे विराजटीच्या समोर पेट्रोल पंपानजीक इचलकरंजी, सांगाव, हुपरी, सांगलीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासी थांबा आहे. ठाकरे चौक ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर बँका, हॉस्पिटल यामुळे वर्दळ नेहमी असते. त्या अनुषंगाने वाहतुकीची गर्दीही नित्याचीच आहे. साई मंदिर परिसर, रिंग रोड, बोगद्याच्या पलीकडे चिकन सेंटर जवळ, रिंग रोडवर पेट्रोल पंपासमोर केलेले प्रवासी थांबे हे तात्पुरते आहेत. या ठिकाणी व्यावसायिकांच्या दारात बस उभी केले असता तेथील व्यावसायिक बस इथून हलवा अशी विनंती करतात. कारण त्यांचा व्यवसाय होत नाही. सद्यस्थितीला दुकानदारांचा व्यवसाय की बस प्रवास हा प्रश्न अनुत्तरित आहे. बसस्थानकाचे आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. प्रवाशांना वाट पाहत ताटकळत तासनतास उभा राहावे लागते. हे कितपत योग्य आहे? एकंदरीत वयोवृद्ध, लहान बालके, अपंग यांना बस प्रशासनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत प्रवाशांचे हाल कागल बसस्थानक प्रशासन कधी थांबवणार अशी विचारणा प्रवाशी वर्गातून होत आहे.